गीता अध्याय 5 श्लोक 2 श्री भगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते। संन्यासः अर्धा विसर्गोच्चार, कर्मयोगश्च कवराघात गवराघात, निःश्रेयस नीच्या विसर्गाचा श म्हणायचा, करावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात कर्ममधल्या कवराघात कर्मयोगो कवराघात विशिष्यते शी बरोबर पोटफोड्या श म्हणायचा, यचा उच्चार पूर्ण करायचा, विशिष्यते। श्रीभगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ 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 तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते। 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 संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते। संधि विग्रह संन्यासः कर्मयोगः च निःश्रेयसकरौ उभौ तयोः तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगः विशिष्यते। संन्यासः म्हणजे संन्यास, कर्मयोगः म्हणजे कर्मयोग, च म्हणजे आणि, निःश्रेयसकरौ म्हणजे निश्चितपणे दोन्हीही श्रेयस्कर आहेत, उभौ म्हणजे दोन्हीही, तयोः म्हणजे त्या दोन्हीमध्ये, तू म्हणजे परंतु, कर्मसन्न्यासात म्हणजे कर्माचा त्याग करण्यापेक्षा, कर्मसन्न्यास करण्यापेक्षा, कर्मयोगः कर्म करणे, विशिष्यते म्हणजे विशेष आहे, श्रेष्ठ आहे। वय संन्यासः च कर्मयोगः उभौ निःश्रेयसकरौ तु तयोः कर्मसन्न्यासात् कर्मयोगः विशिष्यते। कर्मसन्न्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही कल्याणकारक, परंतु त्या दोन्हीमध्ये कर्मसन्न्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे। भगवंताने ह्या श्लोकामध्ये अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की कर्मांचा संन्यास आणि कर्मांचा योग म्हणजेच संन्यस्त वृत्तीने कर्म करणं, ह्या दोन्हीपैकी एक काहीतरी श्रेयस्कर असं मला सांग, हा जो अर्जुनाचा प्रश्न होता त्याचं इथे स्पष्ट उत्तर भगवंतानी दिलेलं आहे की कर्म करण्याचं टाकून देण्यापेक्षा निष्कामपणे कर्म करणं हे जास्त श्रेष्ठ आहे। कर्मसन्न्यास म्हणजेच संन्यास मार्गाने जाणं हे सगळ्यांना झेपतं असं नाही। जो पूर्ण विरागी झाला अशा व्यक्तीने कर्मसन्न्यास करून म्हणजे कर्म न करायचं ठरवून संन्यास घेऊन संन्यास मार्गाने गेलं तरी त्याला सुद्धा मुक्ती मिळते। इथे उभौ निःश्रेयसकरौ असं म्हटलेलं आहे। संन्यास मार्ग कनिष्ठ किंवा कर्ममार्ग श्रेष्ठ असं म्हटलेलं नाही आहे, पण कर्मसन्यास करणारा बरेच वेळा पुन्हा गडगडण्याची शक्यता असते। संन्यास घेतलेला झेपला नाही तर पुन्हा
संसाराबद्दलची आसक्ती निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून भगवंतांनी इथे सगळ्यांना वापरता येण्यासारखा किंवा सगळ्यांना आचरता येणारा मार्ग म्हणजे कर्मयोग हा मार्ग श्रेष्ठ आहे असं भगवंतांनी इथे म्हटलेलं आहे. पण आधी असंही म्हटलं आहे की संन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही निश्चितपणे श्रेयस्कर आहेत. संन्यासाला सुद्धा मुक्तीच मिळते आणि कर्मयोग्याला सुद्धा मुक्ती मिळते. संन्यासाला अत्यंत खडतर तपश्चर्या करावी लागते. कर्ममार्गी माणसाला मात्र संसारात राहूनच संसार करत असतानाच मुक्तीच्या मार्गावर निष्काम भावनेमुळे जाता येतं. म्हणून सगळ्यांना आचरता येणं ह्या सुलभतेच्या दृष्टीने कर्मयोग श्रेष्ठ आहे. निष्काम भावनेनी कर्म करत राहणं, स्वधर्माप्रमाणे स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्म परमात्मप्राप्ती ह्या उद्देशाने करत राहणं हा कर्मयोगाचा मार्ग श्रेष्ठ आहे असं भगवंतांनी इथे स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. दोन्हीही मार्ग निश्चितपणे मुक्तीकडे घेऊन जातात, पण सगळ्यांना आचरता येणारा सुलभ आणि श्रेष्ठ मार्ग म्हणजे कर्मयोग आहे असं भगवंताचं मत इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे. दोन्हीपैकी एक काहीतरी सांगा असं जे भगवंताला म्हटलं होतं त्याच्याबद्दल अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं की कर्ममार्ग श्रेष्ठ आहे. कर्मसन्यास करण्यापेक्षा म्हणजे गृहस्थाश्रमात न शिरता संन्यास घेऊन जाणं ह्यापेक्षा कर्म करणं हे श्रेष्ठ आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. श्री भगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. हरि ओम तत्सत्.